सिन्नर तालुक्यातील वडझिरे गावात पोल्ट्री मालकाकडून जनतेच्या आरोग्याशी खेळ। सिन्नर तालुक्यातील वडझिरे गावात पोल्ट्री मालकाकडून जनतेच्या आरोग्याशी खेळताना एक व्हिडिओ समोर आला आहे। तसेच या गावात एक JVS कंपनी आहे, त्यांच्या धुराने सुद्धा त्रास होत असल्याचा आणि शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान होत असल्याचे उघड झाले आहे। ही खूप दुर्दैवी बाब आहे। संतांची भूमी असलेले हे वडझिरे गाव आणि हा असला प्रकार होत असल्याचे आज निष्पन्न झाले। ग्रामपंचायत प्रशासन काय करत आहे असा प्रश्न गावकऱ्यांनी सुद्धा उपस्थित केला आहे। शाळेतील लहान मुलं या रस्त्याने ये जा करत असतात। भविष्यात या कुत्र्यांना जर हे असं मिळालं नाही तर याचा परिणाम चिमुकल्याच्या जीव घेतल्याशिवाय राहणार नाही। वडझिरे गावाचे निवृत्त पोलीस निरीक्षक प्रदीप गीते यांनी सकाळी मॉर्निंग वॉकला जात असताना हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला व त्यांनी त्वरित घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता त्यांच्या लक्षात सर्व प्रकार आला आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष दीपक बोडखे यांनी हा झालेला प्रकार संताप व्यक्त केला आहे आणि याच्यावर जर कारवाई झाली नाही तर मनसे आमच्या पद्धतीने कारवाई करेल। या ठिकाणी कुत्रे का जमलेले आहेत म्हणून मी थांबलेलो आहे। थांबा ना जरी, थांबा ना जरा, हे बघा, हां कुत्रे का जमले आहे म्हणून मी इथं बघायला आलो। हे आमचे ग्रामस्थ नुकतेच आलेले आहेत। दादा काय भानगड आहे? कोंबड्या टाकलेल्या, हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा, ही परिस्थिती आहे। एक बघा कोंबड्या बघा। मला लक्षात आलं का इथे या ठिकाणी काय भानगड आहे म्हणून मी बघायला आलो, तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कोंबड्या मेलेल्या टाकलेल्या आहेत। हे आमचे बोडके साहेब आहेत। काय तुमच्या याचा त्रास काय होतो तुम्हाला? जनावर बांधतात, जनावरांना माणसांना येण्या जाण्याची तकलीफ आहे जास्त। बरं, मग हे कोण टाकत असेल? गावातले असतील का बाहेर? गावातलेच असतील। ओके, बघा अशी परिस्थिती आहे आणि खूप म्हणजे आता हे रान आहे जनावर सरण्यासाठी, इथं दिवसभर जनावर असतात, इथं बांधावं का नाही असं का आम्हाला। शेतीचा मालक आहे त्यांचं असं म्हणणं आहे की इथे आता आम्ही बांधावं का नाही। मित्रांनो, सकाळीच मोकळी हवा खाण्यासाठी खरं तर मी या ठिकाणी आलो होतो आणि जेव्हा रस्त्याने पळायला लागलो तर पश्चिम बाजूकडून असा कॅमेरा माझ्याकडे धरा, असं धरा, दिसते का मी? सरळ धरा। पश्चिम बाजूकडून मोठ्या प्रमाणामध्ये अंधारलेले दिसायला लागलं म्हणून मला वाटलं पाऊस येतोय की काय, पण माझ्या लक्षात आलं का पश्चिम बाजूला जी कंपनी आहे JVS कंपनीचा मोठ्या प्रमाणामध्ये धूर होता आणि एका बाजूला धूर, एका बाजूला खाणीची धूळ आणि या रस्त्याला अशा कोंबड्या, अशी सगळी, आणि सगळ्या रस्त्यांना खड्डे, ही सगळी अशी परिस्थिती या वडझिरे गावामध्ये बघायला मिळते आहे। दुर्दैव आहे। माझं ग्रामस्थांना विनंती आहे, ज्यांनी टाकलेलं आहे, आपल्याला सगळ्यांना, माझ्यासह सगळ्यांना काही कालांतरानंतर ते आमच्या ज्या ठिकाणी आम्हाला जाळलं जातं त्याला काय म्हणतो, स्मशानभूमीतच जायचं आहे। पण आपण या जन्मामध्ये दिवसा चांगले देवाच्या मंदिरात पूजा करायची आणि रात्रीला असे नको ते प्रकार करायचे, अशा जेणेकरून गावाचं आरोग्य धोक्यात येईल, शेतकऱ्यांचे, जनावरांचं धोक्यात येईल, अशा कृती करायची। की आपल्याला कर्म, आम्ही गावामध्ये प्रवचन कीर्तन करतो आणि अशा पद्धतीने वागतो, हे अतिशय दुर्दैवी आहे। ग्रामपंचायत, प्रशासक आणि ज्यांनी टाकलं असेल त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे की बाबा रे हे इथेच फेडावं लागणार आहे, याचा विचार करा। खूप जनावर, 10-20 जनावर असतात ना, या इथे जनावर खूप असतात। त्या जनावरांना काय झालं, माणसाच्या आरोग्याला काय झालं, खाली लोक ते नदीचं पाणी खाली जातं वाहून, ते शेतकरी आहे, त्या शेतीला, त्या पाण्याला त्रास होणार आहे, याचा सगळ्यांनी विचार करावा। धन्यवाद।